मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, थेट जाऊयात. लवकर भरतात आणि विशेषतः सांगली कोल्हापूरला फटका बसला. कशा पद्धतीने राज्य सरकारचं नियोजन आहे याबाबत? आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. कधी विसर्ग सुरू करायचा, कधी तो बंद करायचा, या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कोऑर्डिनेशन आहे. त्या राज्यांमध्ये आपला एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही, पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं. सर, हिंदी में जानना चाहते हैं, अंतर्राष्ट्रीय योग दिन आज वारकरियों के साथ आप क्या बताएं? मुझे बहुत खुशी है कि आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर पुणे में हम लोगों ने सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय इसके तत्वावधान में एक बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न किया है, जिसमें महाराष्ट्र की प्राचीन परंपरा जो वारी की परंपरा है, जिसमें लाखों हमारे वारकरी ये पैदल श्री विठ्ठल इनके दर्शन लेने के लिए जाते हैं, वो सारे वारकरी आज पुणे में है. कल रात को वो पुणे में रुके थे. उनके जहां जहां पर वो रुके हैं ऐसे सब ठिकानों पर एक साथ हम लोगों ने इस कार्यक्रम से उनको जोड़कर आज योगासन किए हैं. साथ ही में 700 पुणे विद्यापीठ के महाविद्यालयों में भी हम लोगों ने इसी प्रकार से योग आसन किए हैं और एक बहुत भव्य इस प्रकार का कार्यक्रम हुआ है. मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी जो प्राचीन संस्कृति है, हमारी जो जीवन पद्धति है, हमारी जो चिकित्सा पद्धति है, जिसमें केवल शरीर का विचार नहीं किया गया है, जिसमें मन का भी विचार किया गया है, जिसको आज की परिभाषा में होलिस्टिक हीलिंग कहते हैं, उसकी क्षमता हमारे योग में है. और उस योग को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोदी जी के कारण सारे देशों ने अपनाया है और पूरी दुनिया में आज योग दिवस हम लोग मना रहे हैं. उसी का एक हिस्सा आज पुणे में हम लोग योग दिवस मना पाए, इसका मुझे बहुत हर्ष है, आनंद है. सर, पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, आंतरराष्ट्रीय पातळीवर रँकिंग वाढली, पण प्रत्येक विभागाची अवस्था अशी की प्राध्यापक नाही, 200 प्राध्यापकांवर सर्व भार आहे. तर त्या भरतीच्या अनुषंगाने पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये जगातल्या आता पुणे विद्यापीठ आलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये आपलं जे स्वप्न होतं की पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत, कारण जगामध्ये पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. तर मला असं वाटतं त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळे इथले कुलगुरू, इथले व्यवस्थापन परिषद असेल, इथले सिनेटर्स असतील, सगळ्यांचं आणि प्राध्यापकांचं देखील अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि इथे आपण जे सांगितलं डेफिसिट, त्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि हे जे काही डेफिसिट आहे तेही पूर्ण केलं जाईल. तर पुण्यामध्ये आज योग दिनानिमित्त वारकरी भक्ती योग उपक्रम हा संपन्न झालेला आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले होते. तिथून बोलत असताना कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.